आपल्याला. तेव्हा ब्रह्मज्ञान कोणाला होते याचा विषय चालला गेला. या तरंगात 3च प्रश्न आहे. आत्मा ब्रह्मरूप आहे 1, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालांतरी नाही 2, आणि मी ब्रह्म आहे ज्ञान. आपले 2-3 होऊन गेले. आता आत्माच किम स्वरूप आहे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालांतरी. आता मी ब्रह्म आहे ज्ञान कोणाला होते? मी ब्रह्मज्ञान आहे मी आभासाला होते. कोणाला? कोणत्या अवस्थेत होते? जोरात सांगा. 5व्या अवस्थेत. अरे 5व्या अवस्थेत मिळालं अपरोक्ष ज्ञान होते. नाही का आलं का लक्षामध्ये? अपरोक्ष ज्ञान आहे ना. अपरोक्ष ज्ञानाची व्याख्या कशी आहे? अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणतात? मीच ब्रह्म आहे असे ब्रह्माचे ज्ञान होणे. ते ब्रह्मा दुसरं दिसलं कोणी नसून असं असलेलं जे ब्रह्म आहे ते माझ्याहून भिन्न नसून तेच माझं काय आहे? स्वरूप आहे. हे कोणत्या ज्ञानाचं लक्षण आहे? आता प्रश्न हे पाहतात होऊन गेला की आपलं सगळं. आता चाललंय तो दादा मला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. कोणाला? त्याच्याकरता. आणि बाह्य पदार्थाचं ज्ञान कसं होते? घटाधिकाचं ज्ञान कसं होते हे अगोदर सांगतात. मग पुढे मी ब्रह्म आहे हे ज्ञान होत असते. बाह्य पदार्थाचं ज्ञान कसं होते त्याचं बरोबर लक्षामध्ये घ्यायला. उगीच होते का काहीतरी प्रक्रिया होते? नकाशे विकाशे आहे त्याच्यात. किंवा घटाचं ज्ञान कसं होते? आपली अंतःकरणाची वृत्ती कोणापर्यंत जाते? घटापर्यंत. घटावर 2 आवरण असतात. कोणते 2 आवरण असतात? दुसरं अज्ञान. अंधकाराचं आवरण कोण नष्ट करते? प्रकाश. अज्ञानाचं आवरण वृत्ती नष्ट करते. अंधकरण नाही, वृत्ती नष्ट करत असते. आता हे बघा वृत्तीचं काम कोणतं आहे? अज्ञानाचं आवरण नष्ट करणे. वृत्तीचं काय काम आहे? तिला पूर्ण प्रकाशाचं साह्य असावं लागतं. म्हणजे मग आपल्याला घटाचं काय होतं? आता ब्रह्मज्ञानामध्ये कोणतं ज्ञान पाहिजे आहे? ब्रह्मज्ञान. त्याच्याकरता अगोदर एका घटाखाली दिवा आहे. त्या दिव्याचं ज्ञान माहिती आहे. कोणाचं? घटाचं बरोबर आहे. घटाला अज्ञान निवृत्त करते. पण दिव्याला दिवा घट स्वरूप जड स्वरूप आहे, अप्रकाश स्वरूप आहे. त्याला आभासाची गरज नाही. कोणाला? कारण तो स्वयंकिन स्वरूप आहे. मग प्रकाशाला प्रकाशाची काही नाही. मग आपल्याला घटाचं ज्ञान आपल्या दिव्याचं ज्ञान घटाप्रमाणे होते का स्वयंप्रकाश रूपाने? घटाला पाहण्याकरता काय लागतं? दिवा लागतो.
दिव्यालाच पाहण्याकरता, दिव्याला पाहण्याकरता. आत्मप्रकाश. तर स्वयंप्रकाश आहे, त्याला काय नाही. म्हणून ब्रह्म हे जड स्वरूप आहे का चेतन स्वरूप आहे, त्याला पाहण्याकरता आभासाची जरुरी नाही. जड पदार्थाला दोन लागते, फलव्याप्ती आणि दुसरी व्याप्ती. असे एक कारण आत्मा जो आहे तो ब्रह्म जो आहे ते ब्रह्म घटाप्रमाणे जड नसून स्वयंप्रकाश. सूर्याला पाहण्याकरता दुसऱ्या दिव्याची लागते का? घट पाहायचा असेल, आभा ढग आलेला आहे, त्याला पाहण्याकरता काय पाहिजे? प्रकाश पाहिजे. त्याचा आवरणाचा विचार करणार आहे तेव्हाचा. बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती. अंतःकरण वृत्ती नेत्रादी इंद्रियद्वारा बाहेर निघून घटापर्यंत जाते. मुशीमध्ये ओतलेल्या सोन्याचा रस जसा मुशीच्या आकाराप्रमाणे होतो त्याप्रमाणे वृत्ती घटाकार होते. कोणापर्यंत जाते? घटापर्यंत जाते. तेव्हा इथं नकाशा दिला आहे, त्या नकाशामध्ये आहे थोडं बघा ज्ञान कसं होत असते. म्हणजे शेवटी आहे बरं. हे पाहिजे नकाशा नंबर 7 काढा. तेव्हा त्याच्यामध्ये दिलेलं आहे. बाईकडे आपले चांगले महाराज घट दाखवला आहे. घट दिसतं ना, घट. तेव्हा त्याच्यावरती आवरण आहे, काय का नाही. एक कोणाचं आवरण आहे बघ, अंधकाराचं, दुसरं अज्ञानाचं. तेव्हा 2 आवरणं दाखवले. तेव्हा आता वृत्ती असते, ती वृत्ती निघाली कोणापर्यंत झालेली? घटापर्यंत. त्या घटावरचं 2 अंधकाराचं आवरण कोण नष्ट केलं? आता कोणाचं आवरण झालं? अज्ञानाचं आवरण वृत्ती नष्ट करते. आणि वृत्तीमध्ये असलेला चिदाभास घटाचं काय करून देतो? झालं लक्षात? अज्ञानाचं आवरण कोण निवृत्त करते? वृत्ती नष्ट करते. आभास काय झोपा काढतो का मग? तो कोणाचं ज्ञान करून देतो? घटाचं. देवाची देव आहे सगळं. देव बरोबर. ते कर्माने त्याचा प्रमाणाचा विचार करते आलेले आहे. काळातून जात आहे. बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती वाचायला. अंतःकरणाची कोणतीही वृत्ती आभासासहित असते, कारण अंतःकरण स्वच्छ आहे म्हणून त्याची वृत्ती स्वच्छ आहे. अंतःकरण स्वच्छ आहे म्हणून त्याची काय आहे? वृत्ती सुद्धा कशी आहे ना, स्वच्छ समजते ना. मलिन समजते. आरसा जर मलिन असाल तर त्याच्यात आपलं प्रतिबिंब काय होत नाही, पडत नाही. मग त्याला पुसून काढावं लागत असतं. मग स्वच्छ झालं म्हणजे त्याच्यात काय पडते तर तुम्हाला कल्पना आहे. त्याचे मोठे भाव आधी बघा. मग ते काय करायचे? हे पुऱ्या इकडे मिळायला हे भांड्यामध्ये पाणी घेऊन ये की, तो आपलं पाणी घेऊन यायचं. म्हणलं असं पाणी टाकलं, म्हणलं घासून आण की. मग तो घासून आणायचा. पुन्हा म्हणायची इकडे, पुन्हा चांगलं घासून आण. तेवढं बुवा घासून आणलं. बरं म्हणलं चांगलं आणखी. पुन्हा जायचं, पुन्हा सांगायचं त्याला, पुन्हा चांगलं व्हायचं. इतका घासायचा की त्याच्यात
प्रतिबिंब दिसलं पाहिजे. मग मनाच्या बैस खाली त्या आरशामध्ये किती काय दिसलं पाहिजे. प्रतिबिंब मलिन नसेल तर याकरिता तिच्यातही आभास असतोच. घटादीविषयी अविद्येच्या तमोगुणाचे कार्य आहेत, म्हणून स्वरूपाने जड आहेत. त्या घटादिकांचे ठिकाणी अज्ञान आणि त्याचे आवरण आहे. दोन आवरण असतात. एक अंधकाराचं आणि दुसरं कोणतं वाचत जाता. शिष्य: अहो, अज्ञान आणि त्याचे आवरण ही त्या त्या पदार्थाधिष्ठान चैतन्याश्रित असून त्या चैतन्यासच आवरण करीते असे मागे सांगितले आहे. आणि आता घटादी जड पदार्थांचे ठिकाणीच अज्ञान आणि आवरण आहेत असे सांगता हे कसे? म्हटलं मागे तुम्ही सांगितलं आवरण कोणावर असते? चैतन्यावरती आहे का नाही? अज्ञान आणि आवरण कोणावर असते? चैतन्यावरती. ना आता कोणावर सांगता? घटावरती. विसंगतपणा आला ना काय आला? प्रारंभी कोणावर सांगितलं? चैतन्यावर. आणि आता अज्ञान आणि आवरण कोणावर सांगितलं? म्हणलं हे तुमच्या बोलण्या काही ऐकून घेणारा शिष्य होता का? मग शंका करणार होता. बरं, गुरुजीला सुद्धा डोका खाजवायला लावायचा नाही. लक्षात आहे. एक वेळ कधी सांगितलं चैतन्यावर आणि आता कोणावर सांगितलं? म्हणलं हे तुमचं मत काही नाही. श्री गुरु, याचे उत्तर सांगण्याचे पूर्वी तुला असे विचारतो की मागे आभासाच्या 7 अवस्था सांगतेवेळी आभासाचे ठिकाणी अज्ञान आणि आवरण या 2 अवस्था सांगितल्या होत्या. त्यावेळी तू ही शंका का केली नाहीस? मग त्यावेळेला तू शंका का केली? आभासावर सांगितल्या होत्या ना. मग त्यावेळेला तू काय करायला पाहिजे? ती शंका करायला पाहिजे. मग आता का शंका केली असा प्रश्न करतात. त्याचं उत्तर वाचा. शिष्य: त्यावेळी मला असे वाटले की कुटस्थ आश्रित असलेले अज्ञान आणि आवरण यांचा अभिमान आभास आपले ठिकाणी धरतो. वास्तविक अज्ञान आणि आवरण कुटस्थ चैतन्य आश्रितच आहेत. आवरण जे असतं ते कोणावर असतं? ते चैतन्यावरच असतं. जड जडाच्या आश्रित राहू शकत. जड असतं त्याच्या आश्रित काय होऊ शकत नाही, राहू शकत नाही. जडही मिथ्या. दुसरं जड काय आहे? मिथ्या पदार्थ. मिथ्या पदार्थाला काय होत नाही? आश्रय होत नाही. वेदांताच्या याच्यामध्ये काय सत्य आहे का? सगळं मिथ्या आहे. मिथ्या पदार्थ हे होईल का? मग म्हणून सत्य पदार्थाचं आवरण असावं लागतं. अधिष्ठान सत्य असावं लागते. मिथ्या पदार्थ अधिष्ठान होऊ शकत. मिथ्या पदार्थाचं अस्तित्व सिद्ध होत नाही. मला लक्षात आहे. मिथ्या समजते ना. मिथ्या पदार्थ काय होईल? नाही लक्ष पाहिजे. सत्य पदार्थ असावा लागतो. तो त्याला आश्रय होत असतो. एखाद्या याच्यामध्ये आपण कल्पना कराय एखादा ओझं उचलायचं आपल्याला. मग आपण एखाद्या लाकडाच्या दांडक्याला बोलावतो का? मग कोणाला बोलावतो? दांडक्याला का बोलवत नाही? ओझ आहे तो उचलणार आहे. मग कोण असावं लागतो? आता हे बा मी तिथं काही बोलतो, खांबाला कळतं का? खांबाला का कळत नाही? मिथ्या आहे. दगडावर दगड पडला तर खालचा दगड ओढवतो का? का ओढलत नाही? मिथ्या आहे. तुमच्या आमच्या अंगठ्यावर पडू द्या हा नको म्हणलं तर मिथ्या आणि चेतन समजते ना. ज्ञान कोणाला होत असते? मिथ्याला होत असते का? खांबाला शिवाय दिला तर खांब रडतो का? अरे खांब रडतो का?
त्याला काही कळतं का त्याला? आणि माणसाला शिवी देऊन पहा की तुम्ही माणूस कसा आहे आणि खांब कसा आहे, जड स्वरूप. जड आहे, जडाला आश्रय होऊ शकत, चेतनाचा आश्रय लागतो. कोणाचा? पुढे आभास चेतन आहे म्हणून त्यास कुटस्थ आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा व आवरणाचा अभिमान होणे संभवनीय आहे. हे पहा, जो चेतन स्वरूप असतो त्याला हे होत असते. सगळे विकार चेतनाच्या ठिकाणी असतात, जडाच्या ठिकाणी नसतात. बरं, म्हणून आवरण आपला आभास कसा आहे तो चेतन स्वरूप आहे. पुढे पण घट जड असल्यामुळे त्यास अभिमान होणे शक्य नाही, म्हणून आता शंका आली. बरोबर आहे. अज्ञान आणि आवरण कुठं आभास चेतन आहे म्हणून त्यास कुठं स्थापित अज्ञानाचा आवरणाचा आणि अभिमान होणे शक्य आहे. एखाद्या आपण रागाला म्हणजे एखादा दगड आपल्याला लागला किंवा आपण येते वेळी दरवाजा लागला आपल्याला, कोणाला? मग मनुष्य कोणावर रागवतो? दरवाजावर प्रत्युत्तर येते का त्याचं? आणि माणसाचं टाळका लागलं तर हाणल्याशिवाय काय होत नाही. ज्ञान जडाला असते का चेतनाला असते? त्या चेतनात पुढचा प्रकार आहे, मंद असते, इथं नाही जास्त. एखादा बैल म्हणा, काय चेतन आहे का नाही बैल? मग एखाद्या वेळेला शेतकरी बैलावर रागवला बघा, कोणावर? ते बैलाचा चेहरा काय झाला पाहिजे? तर पडला पाहिजे ना. माणसावर रागवू द्या, माणसाचा चेहरा काय होतो? खाली पडतो, तर चेहऱ्यावर भाव दिसते. आणि शेतकरी माणूस बैलाला 10-5 शिवाय देतो किती. मग बैलाचा चेहरा काय झाला पाहिजे? पडत असते का? बैल कुठं रडते का? बैल कुठं हसते का? तर माणूस आहे का हसायला? बरं, जरा ज्ञान नाही म्हणावं, हिरवी गौरव नसली धावत जाते. ज्ञान नाही म्हणावं तर ज्ञान आहे की बरं आहे म्हणावं, त्याचा परिणाम काय आहे? शेतकरी लोक थोड्या शिवाय देतात का त्याला? कशाला पोचलेला असतो तो, दूर टाकली असे. ज्ञान आहे पण मंद ज्ञान आहे. कोणतं ज्ञान आहे? यशस्वी ज्ञान. तुम्हाला आम्हाला ज्ञान होतं त्याची प्रतिक्रिया होते, काय होते? जाऊ द्या. ज्ञान आभासाला ज्ञान होत असते, जडाला ज्ञान होत नाही. आवरण जडावर नसते, मग कोणावर असते? चेतनावर असते, स्वतःवर आवरण असते. गडावर गड ठेवला नाही का? गटावर कोण ठेवलं? दुसरा गट ठेवला. तेव्हा आपल्याला सगळं ते खालचा घट काय आहे त्याला अधिष्ठान आहे. तात्विकदृष्ट्या विचार केला तर चेतनच काय आहे? तुम्हाला दृष्टांत दिला होता की एक चित्र काढलेलं आहे, त्याच्यावरती बाई आहे. बाईच्या कडेवर काय आहे? लहान पोरगाला घेऊन आजोबा गेला. मग त्या मुलाला असं वाटत असते, मुलाला आश्रय कोण आहे? मुलाला आश्रय कोण आहे? बाई आहे की तिचं कंबर आहे. जर बाईनं असे कंबर केली तर पोरगा काय होऊन जाईल? बरोबर आहे, मुलाची भाषा आहे. बापाचं काय आहे? बाईला आश्रय कोण आहे? भिंत. आणि पोराला आश्रय कोण आहे? दोघाला आश्रय कोण आहे? बाई खरी आहे का कल्पित आहे? मिथ्या आहे. आणि कडेवर असलेलं मुलं सुद्धा कसं आहे?
म्हणून बाई कडेवर असलेल्या मुलाला आश्रय होऊ शकत नाही, आधार होऊ शकत नाही. भिंत हेच दोघांनाही काय आहे. खरोखरच मुलगा बाईच्या कडेवर आहे का भिंतीवर आहे? आपल्याला काय वाटते बाईच्या काय आहे? बाईच्या कडे. बाईलाही अधिष्ठान कोण? भिंतच. आणि मुलालाही अधिष्ठान कोण? बाई का अधिष्ठान होऊ शकत नाही? नाही समजत. बाई का अधिष्ठान होत नाही? आधार का होत नाही? मिथ्यापणा. या सगळ्या पदार्थाला अधिष्ठान कोण आहे? चैतन्य. भिंतच त्याला सर्वात नाही आलं लक्षात. बाईलाही आधार कोण आहे? आणि त्या मुलालाही आधार कोण आहे? बाई नाही का आहे? मग सिद्ध झालं पाहिजे ना. सिद्ध झालं तरी बाईलाही अधिष्ठान कोण? आणि मुलालाही अधिष्ठान कोण? बाई मुलाला अधिष्ठान बाई का होत नाही? जड स्वरूप. बाई जड आणि मुलगाही अधिष्ठान चेतन. श्री गुरु, अज्ञानाचा मुख्य आश्रय चैतन्यच आहे. आभास किंवा घटादी पदार्थ हे नाहीत, कारण ते अज्ञानाचे कार्य आहेत. ते अज्ञानाचं काय? जे जे अज्ञानाचं कार्य असते ते मिथ्या असते. मिथ्या पदार्थ कोणाला अधिष्ठान होऊ शकत नाही. पुढे जे ज्याचे कार्य असते ते त्याचा आश्रय होत नाही. ज्या मातीचा घट कार्य असतो त्याच मातीस तो घट आश्रय होत नाही. एखादा घट आहे, मातीचं कार्य कोण आहे? घट आहे. त्याला अधिष्ठान कोण आहे? मातीचे आहे. पुढे म्हणून अज्ञानाचा आश्रय आणि विषय हे दोन्ही चैतन्यच आहे. ते अज्ञान आहे, त्याला आश्रय कोण आहे? आणि विषय कोण आहे? चैतन्य. बाईलाही आश्रय भिंतच आणि मुलालाही आश्रय. पुढे चैतन्याचे सच्चिदानंद रूपाने ज्ञान होऊ न देणे हेच अज्ञानाचे चैतन्याच्या ठिकाणचे आवरण. आवरण म्हणजे काय? हे बाई इथं अंधकाराचं आवरण असला, तो अंधकाराचं आवरण काय करते? खांबाचं ज्ञान होऊ देत. मग आपल्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण आहे ना, म्हणून तर आपल्याला आपल्या स्वरूपाचं काय नाही. मग श्रीगुरु काय करतात? ज्ञान करून देतात. ब्रह्मा आणून देतात का ज्ञान करून देतात? ज्ञान. दुसरा सिंहाने काय केलं? तो मेंढी समजत होता, त्याचं काय करून दिलं? हेच काम आहे. पुढे ते आवरण घटादी जड वस्तूंचे ठिकाणी असण्याची जरुरी नाही, कारण जड वस्तू स्वभावतच आवृत्त म्हणजे ज्ञानशून्य आहेत. जडाच्या ठिकाणी आवरण राहू शकत. चेतनाच्याच ठिकाणी काय राहतंय? आवरण राहतंय. पुढे ज्याप्रमाणे एखादी गुप्त गोष्ट कोणी बोलेल म्हणून त्याचे तोंड बांधले योग्य आहे, मुक्याचे तोंड बांधण्याची जरुरी नाही. बोलू नको असं कोणाला सांगावं लागलं असते. मुकाच मनुष्य आहे मुळामध्ये. त्याला काय सांगायचं आहे? त्याला बोल म्हटलं तरी बोलता येते का? आणि बोलत असेल तर मुका कसा? अरे बोलतो तर कसा? एखादा माणूस म्हणला मी मुका आहे. काय आहे? शहाणा मनुष्य म्हणायचं डोकं काय झालेलं आहे? मुका आहे तर बोलतो का? सांग बोलतो तर. त्याप्रमाणे घटाचे ठिकाणी अज्ञान आणि त्याचे आवरण असण्याची जरुरी नाही, हे सर्व खरे. परंतु चैतन्य आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा असा काही विलक्षण स्वभाव आहे की ते अज्ञान चैतन्यास आवरण करून आवश्यकता नसताही चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्वरूपतः जड पदार्थासही आवरण करीते. ते काय करतात बघ? अज्ञानाचं कामच आहे. त्याच्या अवस्था आहे ना अज्ञानाच्या. काही न कळणे अज्ञान. आच्छादन करणे याला काय म्हणायचं? आवरण. आपल्याला आपल्या ठिकाणी स्वरूपाचं काय आहे बघ, म्हणजेच आवरण आहे. काय आवरण आहे? आणि ते आवरण श्रीगुरु काय करतात?
आता मी देह आहे म्हणणं हे सुद्धा काय आहे, त्याच्यात थोडे प्रकार पाडायचे. आपण झोपी गेलो म्हणजे बाबा अज्ञानाचं काय आहे, वृत्ती अज्ञानामध्ये लीन होत असते. त्यावेळेला प्रकाश असूनही प्रकाश दिसत नाही. झोपेमध्ये दिसतो का प्रकाश? आणि सगळ्या पदार्थावरती काय पडलेलं असते, आवरण पडलेलं असते. दुःखावर सुद्धा आवरण पडलेलं असते. झोपेमध्ये दुःख आहे का? जागा झाला म्हणजे ओढत. झोपेतल्या माणसाला भूक लागते का? काय कर जाऊ दे आपलं. भुकेचा नसणं अशोक शब्द असं. प्रेताला कधी भूक लागते का? 2 दिवस आले तर मला वाढा असं म्हणते का? का वाढत नाही? मग झोपेमध्ये आणि प्रेतामध्ये काय फरक आहे? या झोपेमध्ये लय झालेलं आहे. काय झालेलं आहे? आणि याच्यामध्ये मृतमात्रामध्ये त्याचा अभाव झालेला आहे. अभाव वेगळा आणि लय. बीजामध्ये वृक्षाचा काय असतो? लय असतो. काय करे अंधकडामध्ये हे बाबाई तुमच्या काय म्हणतो मटकी म्हणा किंवा काही म्हणा, ते कोंब फुटण्याकरता पाण्यामध्ये टाकते. त्या मटकीमध्ये एक खडा होता. मटकीला काय फुटला, कोंब फुटला कधी. दगडाला का फुटला नाही? दगड जसाच आहे काय. दगडामध्ये काय नाही. बीजा अभाव आहे. काय आहे? आणि बीजामध्ये लय आहे. काय आहे? मटकीमध्ये अंकुर काय आहे? लय अवस्थेत आहे. कोणत्या प्रकट होते बघतो काय. पाण्याचा संबंध आला म्हणजे काय होतं? एखाद्या कल्पना करा आपल्या ठिकाणी. एखादा कीर्तनकार आहे, कीर्तन केलं. आपण म्हटलं तुमचं कीर्तन बोर झालं, उठून जा वाटत होतं. हा नको म्हटलं तुला. राग नव्हता का? होता. मग त्याचा लय होता. काय होता? आता विरोधी बोलल्यामुळे काय झालं? नव्हता तर राग येईल का? संतांच्या ठिकाणी काय नसते. मग किती प्रयत्न आला म्हणलं रागवताना दिसताना तो उसना आणलेला असतो. काय बचा. दीपप्रकाशावर आवरण घातले असता त्या दीपप्रकाशाने भासणाऱ्या दुसऱ्या अप्रकाशित वस्तूवरही निरपेक्ष आवरण पडते असा. बरोबर आहे. एक दिवा आहे. त्या दिव्यावर काहीतरी आवरण घातलं, टोपलं घातलं. त्याचा परिणाम काय झाला? आता दिवाही दिसत नाही. आणि दिव्याच्या प्रकाशाने जे देत ते सुद्धा काय होत नाही. आता अंधकाराचं काय झालं? आवरण. पुढे त्याप्रमाणे चैतन्याश्रित अज्ञान चैतन्यास आवरण करून त्या चैतन्याश्रित असणाऱ्या घटादी जड वस्तूसही आवरण करते. मग जगाचं काय होते? त्याच्या अज्ञान असतं ना, ते अज्ञान. मग ते अज्ञान आवरण घालत असतं. त्या आवरणाचा परिणाम सर्वावर होत असतो. याची आवाज दिवा भेटला की सगळे पदार्थ काय होत नसतात. नाही करायचं. जेवढे दिव्याच्या प्रकाशाने दिसत होते ते सर्व पदार्थ दिवा मालवला म्हणजे काय होतात? त्याप्रमाणे अज्ञानाचं आवरण आहे. पुढे म्हणून घटाश्रित अज्ञान व तत्कृत आवरण आहे असे सांगितले. म्हणून आम्ही घटावरती काय सांगितलं? आवरण सांगितलं आहे ना. नाही आलं का? घटावर आवरण म्हणजे हे पहा, घट जड आहे की चेतन आहे? चुकलं ना तुमचं. काय चुकलं? जड जडाच्या आश्रित राहू शकत
मग का सांगितलं तर म्हटलं ते चेतन नाही म्हणून आम्ही सांगितलेलं आहे. आमचा काही सांगण्याचा तसा अभिप्राय नाही, पण अभिमान घेतो म्हणून अभिमान समजते ना. मुलाला रागवल्यानंतर बाईला काय आईला काय होते, हे बाई एखादं म्हणलं काय बाई तुमचा पोरगा शेंबड्यासारखा दिसे, आईला काय येते, राग होते बा. आणि शेजारीन बाईला राग येते का? आणि तेच थोडा संबंध असेल तर नाही, परकेपणा असेल तर राग येत नाही. आईला फक्त राग येते, दुसऱ्याला काय येत नाही. आणि थोडा संबंध असेल तर मग माझं काय होतं, मग मीचं मूल नसताना देखील त्याचा राग का आला, संबंध नाही. हे लावायचं पुढे. अज्ञानाने आवरण केलेला घट त्यास आभासासहित अंतःकरणाची वृत्ती व्यापते. त्यात जो वृत्यांश आहे तो घटावरील अज्ञानाचे आवरण दूर करतो आणि त्या वृत्तीत असणारा आभास घटादी जड पदार्थांचे ज्ञान करून देतो. हे बा, आता आपण एखादा अंधार असेल किंवा काही असेल, मग दोन्ही घेऊन जात असतो. एखाद्या टोपलीखाली काहीतरी ठेवलेलं आहे काय, आणि झाकण ठेवलेलं आहे का नाही. एखादी वस्तू ठेवलेली आहे, बाईने म्हणा किंवा काही म्हणा, मुलानं खाऊ नये किंवा कधी कधी करत असतात ना, एखादं फळं असतं, सफरचंद म्हणा, खाली ठेवलेले आहे, वर काय आहे घट पातला बांधलेला आहे. मग आता आपल्याला सफरचंदाचं ज्ञान होण्याकरता काय करावं लागेल, दांडक्याने काय करावं लागेल, ते टोपलं फोडावं लागेल. आणि अंधार असल्यामुळे सफरचंद दिसते का प्रकाशाने पाहावं लागेल. मग टोपल्याखालचे रात्रीच्या प्रहरी सफरचंद जर पाहायचे असेल तर काय काय करावं लागेल, आवरण नाहीसं करण्याकरता दांडकं, आणि सफरचंद पाहण्याकरता काय पाहिजे, प्रकाश. तसंच आहे, अज्ञान निवृत्त करण्याकरता, आवरण निवृत्त करण्याकरता काय पाहिजे, वृत्ती. आणि खाली असलेला पदार्थ पाहण्याकरता काय पाहिजे, प्रकाश पाहिजे. थोडे तत्वज्ञान आहे ना, हे नको वाटते पण ते विचारता करता आहे ना. बरं, पुढे वाचा. याचा स्पष्ट अर्थ असा की आभास म्हणजे अधिष्ठान चैतन्याचे अंतःकरणात झालेले विशेष ज्ञान. ते ज्ञान अंतःकरण वृत्तीबरोबर घटापर्यंत जाते. हे पहा, आभास म्हणजे कोणाचा, आता तुम्हाला घेणार तत्वज्ञान म्हटल्यानंतर हेच असते पाहिजे. इथं गोष्ट बिष्ट काही नसते. त्याचं म्हणजे एक पोरगा पाठ ऐकताच उठून चाललेला होता. त्याला विचारलं, म्हटलं का रे काय, त्याचं ज्ञान असावं लागतं. बालगंधर्वाचं गायन चाललेलं होतं, त्याच्यामध्ये पद होतं, मी बोलत नाही म्हणून. कोणतं, आरोहन अवरोध देश रागन कॉफी रागन आमकान दबगन. एक आपला खेळवर मनुष्य बसलेला होता, तिकीट देऊन आला होता. काय घेऊन, मोठ्या माणसाचं काय नाही ना. आणि त्याचं चाललं होतं बालगंधर्वाचं, नाही मी बोलत नाही, मी मग तो खेळवर मनुष्य उठला आणि जोरात म्हणायला लागला, जेव्हा म्हणलं नाही बोलत तर नका उठत चाललं. त्याचं त्याला काय असावं लागते. आणि तेच त्याच्यातला गायनाचा रसिक असेल तर तुमचं चालू द्या, काय करा, पुन्हा आणखी काय करा, शंका निवृत्त होईपर्यंत. मग तसंच आहे, मी ब्रह्मा हे ज्ञान होईपर्यंत शिष्याच्या शंका अजून निवृत्त झालेली आहे. पूर्ण ज्ञान होण्याकरता सगळ्या शंका निवृत्त व्हाव्या लागतात. सर्व शंका निवृत्त झाल्या म्हणजे मग स्थिती प्राप्त होते. थोडी जरी शंका असली, एक जोडप होतं,
बसलो तर मिसेस आणि मिस्टर दोघं जण. तिकडून त्याचा मित्र आला कोणाचा, त्या ग्रस्ताचा. त्याच्या कानात जाऊन सांगितलं, सांगू नको म्हणून. काय सांगितलं, लगेच निघून गेला. मग त्याची मंडळी होती, ते म्हणायला लागले, म्हणलं तुमच्या मित्राने काय सांगितलं कानात. म्हणलं सांगू नको, मला सांगत नाही का. मला सांगा की काय काय सांगितलं ते, मी कोणाला सांगणार नाही, सांगा म्हणायला लागले. म्हणलं सांगू नको सांगितलं म्हणून. त्याचा परिणाम काय झाला, 4 वाजता येणारा चहा वाट पाहून पाहून थकला. फक्त भांडच वाजवलं, चहाचा काय नाही. म्हणून कशा करता हे सांगितलं, त्याचं ज्ञान व्हावं लागतं. काय व्हावं लागतं, म्हणून जो आभास जो आहे ना, तो चेतन स्वरूप आहे. त्याची उत्पत्ती कुठं आहे, अधिष्ठान चैतन्य, बुद्धी, आणि बुद्धीमध्ये पडलेला आभास. माझा आहे बा, कोणाचा आभास आहे तो, कुठंच तो जडस्वरूप आहे का, तो चेतन स्वरूप आहे. म्हणून आभासी किंवा स्वरूप आहे. त्या वृत्तीमध्ये कोणाची व्याप्ती आहे, सूर्यकिरणाच्या किरणामध्ये कोणाची व्याप्ती असते, प्रकाशाची. तरंगामध्ये कोण असते, पाणी. त्याच्या वृत्तीमध्ये कोण असते, आभास. वृत्ती अज्ञानाच्या आवरणाचा काय करते, भंग करते. आणि वृत्तीमध्ये असलेला आभास पदार्थाचं काय करून देतो. आणि जेव्हा अंतःकरण वृत्ती आवरण दूर करून घटाकार होते, तेव्हा त्या वृत्तीतील विशेष ज्ञानही घटाकार होते. म्हणजे त्या ज्ञानाचाच घटाचा आकार प्राप्त होतो. म्हणजे पदार्थाला काय होतं, आकार प्राप्त होतो, आपल्याला ज्ञान होत असते. ही वेदांताची प्रक्रिया आहे. खोलवर विचार जाऊन वेदांत काय करत असतो, विचार करत असतो. वाचा. यालाच आभास घटाचे प्रकाशन करतो असे म्हणतात. या रीतीने बाह्य पदार्थ ज्ञानाची वेळी वृत्ती व आभास या दोघांची व्याप्तीची जरुरी आहे. घटाचं ज्ञान व्हावं असं वाटत असेल, घटापर्यंत जाण्याकरता कोण पाहिजे, वृत्ती पाहिजे. ती वृत्ती घटाच्या ठिकाणी असणाऱ्या आवरणाचा काय करते, भंग करते. आणि त्या वृत्तीमध्ये असलेला चिदाभास तुम्हाला घटाचं काय करून देतो. त्या वृत्तीमध्ये काय असतं, चिदाभास असतं. आणि तो चिदाभास त्याचं काय करून देतो, ज्ञान करून देतो. म्हणून आलं लक्षात, वृत्ती पाहिजे आणि चिदाभासी पाहिजे. वृत्ती कोणतं काम करत असते, अज्ञानाच्या आवरणाचं काय करते. आणि तिच्यामध्ये असलेला चिदाभास काय करते, ज्ञान करून देते. मला घटाचं काय झालं. यास उदाहरण असे, अंधकारात मृत्तिकेच्या पात्राखाली एखादी जड वस्तू आच्छादन करून ठेवली असून आपणास तिचे ज्ञान करून घ्यावायचे आहे. तेव्हा आपण प्रथम काठीने मृत्तिकेचे आच्छादन फोडतो, मग हातातील दिव्याने त्या वस्तूचे ज्ञान होते. एखाद्या घटाखाली काय ठेवलेलं आहे, त्याचं ज्ञान करून द्यायचं असेल आपल्याला, प्रकाशाचं काय असावं लागतं, साई असावं लागतं. आवरणाचा भंग झाल्यानंतर एकाएकी ज्ञान होत असते का कोणीतरी ज्ञान करून देणारा चेतन असावं लागते. मी त्यालाच म्हणतात आभास. आभासाचं काम कोणतं आहे, ज्ञान करून देणे. वृत्तीचं ज्ञान काम कोणतं आहे, घटावरचं आवरण. घटावरचं आवरण नाहीसं करण्याचं काही काम कोणाचं आहे, वृत्तीचं. आणि घटाचं ज्ञान करून देण्याचं काम कोणाचं आहे, आभासाचं. पुढे या दृष्टांतात त्या जड वस्तूचे ज्ञान होण्यास दंड व दीप या दोहोचाही उपयोग होतो. येथे दंडस्थानी अंतःकरण वृत्ती आणि दीपस्थानी वृत्तीतील आभास समजावा. हे पहा, एखाद्या घटाखाली काय ठेवलेलं आहे, दिवा ठेवलेला आहे. दिसतो का दिवा आपल्याला, दिवा का दिसत नाही, त्याच्यावरती आवरण आहे. काय आहे, म्हणून का दिवा काय होत नाही. आता आपल्याला दिव्याचं ज्ञान
होण्याची काय आहे? नाही नाही, आमचं चुकलं की एका गटाखाली एक वस्तू ठेवलेली आहे. काय ठेवलेली आहे? माझा त्या वस्तूचं काय करून घ्यायचं आहे? अगोदर आपल्याला त्या वस्तूवरचं गटाचं आवरण काय करावं लागेल? कशाने काढायचं? दांडक्याने. मग आता खालची वस्तू आहे, तिला पाहण्याकरता काय पाहिजे? देवाची आवश्यकता आहे का नाही? आवरण निवृत्ती करता वृत्ती, ज्ञान करून देण्याकरता चिदाभास. पुढे त्याप्रमाणे घटादी ज्ञानाची वेळी आवरण नाशार्थ वृत्ती अंशाचा उपयोग आणि घटाधिकांचे ज्ञानार्थ आभास अंशाचा उपयोग आहे. तेच सांगितलं मी. नाही का रे विचार सांगितलं काही भाग असा असतो. चांगली गोष्ट आहे. एकाला विचारलं म्हणलं का रे तर म्हणलं आहे पाठाला येतो, खोलीमध्ये म्हणलं झोप चांगली येत नाही, पाठामध्ये म्हणलं झोप चांगली येते. त्याच्यामुळे आहे ना. पण पुढे तुम्हाला ग्रंथ सोडवण्याकरता याचा काय होतो? यथार्थ ज्ञान होते, भ्रमनिवृत्ती होते. काय होते? आत्मा दिसत नाही तरी पण सुद्धा त्याचा विचार केलेला आहे. ज्ञानी पुरुष कोणाला म्हणत असतात? आत्मज्ञान संपन्न आहे का? धनिकाला श्रीमंत म्हणत नाही, ज्ञानाने श्रीमंत. कशाची? आपल्याला नोकरीला कुठं जायचं असेल, त्याच्या वरच्या भागावरून नोकरी मिळत असते का ज्ञानावरून? एखादा प्राईम मिनिस्टर व्हायचा आहे, फॉर्म भरला, म्हणलं याच्यावर सही करा, तुम्हाला प्राईम मिनिस्टरची नोकरी लागणार आहे. तर म्हणला अंगठा घ्या की. मग त्याचा अधिकारी आहे का तो? मग अधिकार यावा लागतो. काय यावं लागतं? कोणती वरची स्टेप मिळवायची असेल तर काय पाहिजे? कोणी कोणाला काय देत नसते. पुढे वृत्ती स्वतः जड आहे, मग ती दुसऱ्याचे ज्ञान कसे करून देईल? म्हणून अज्ञानाचे आवरणाचा नाश करणे एवढाच तिचा उपयोग आहे. वृत्ती काही करीत नाही. वृत्तीचं एवढंच काम आहे. कोणतं काम आहे वृत्तीचं? आवरणाचा भंग. तुम्हाला नाही मोठ्या ग्रंथामध्ये आवरण भंगार्थ वृत्ती मांडणारा. वृत्तीचं संस्कृतामध्ये का आवरण भंगार्थ वृत्ती, आवरणाचा नाश करण्याकरता वृत्ती, चिदुपराकार्थ वृत्ती, घटाचं ज्ञान करून देण्याकरता आभासाची काय वृत्ती आहे. वैसे संलग्न वृत्ती. वृत्तीचा जोपर्यंत संबंध होत नाही तोपर्यंत ज्ञान होऊ शकत. वृत्तीचा इथं बसलेला पण विषय चाललेला आहे. मनामध्ये जर दुसरं चिंतन चालू असेल तर बुवा काय सांगतो हे काय होत नाही, कळत नाही. वृत्तीचा संबंध असावा लागतो. ते भागवतामध्ये आहे बघा, एक मोठी गवळणी होते ना, नाही आपला जरातुकार म्हणून होता. तर आपलं मान तयार करण्याकरता तसं चाललेलं होतं. चतुरंग सैन्य रस्त्याने गेलं. कुठे? चतुरंग सैन्य म्हणजे हत्ती घोडे काय तुमचे गाढवं नाही बरं. सैन्यात कुठे गाढवं असते का? घोडे उंट सुद्धा नाही बरं, हत्ती घोडे सगळे. बरं आता सैन्यातलं ते मिरवणूक असल्यामुळे ते काय तबला वाजवत असतात, हे डोल चोळून ते पाहिलं नाही. परवा तरी शिवजयंती काढून जोडायला ढोल चाललेलं तेव्हा. मग एका ग्रस्ताने विचारलं त्याला, म्हणलं का सैन्य केलं काय इथून? तर म्हणलं मला माहिती नाही. मग तो सडकेहून सैन्य केलं ना, तिथेच असताना काय म्हणतो मला माहिती नाही. अहो एवढं वाजत होतं ना, सैन्य केलं ना, हत्ती घोडे ना. मग म्हटलं खरंच मला माहिती नाही, काही नाही. का नाही? वृत्ती कुठं होती? चिरेच्या वेळी त्या दुधा विसरते, वर लक्ष लागले, मग कुठं आहे काय?
दंत धावनाचा वाद्य वाजती करे श्रवण कृष्ण वेद. वृत्तीचा संबंध यावा लागतो. तुम्हाला दुसऱ्या तरंगात होऊन गेलं. जोपर्यंत वृत्तीचा संबंध होत नाही तोपर्यंत ज्ञान होऊ शकत. मनोवृत्तीचा संबंध सारा. अर्जुनाचं तरी काय आहे, 7व्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाच्या डोक्याहून पाणी गेलं. दुसरं चिंतन होतं. तर देवाला सांगितलं, म्हणला देवा तुम्ही काय सांगितलं मला कळलं नाही. लगेच 8वा अध्याय किंचित ब्रह्मा. आणि आभास स्वतः प्रकाशरूप आहे, म्हणून घटादी पदार्थांचे ज्ञान होण्यास त्याचा उपयोग आहे. ही जशी नेत्र इंद्रियाने रूपज्ञानाच्या प्रत्यक्षाची रीती सांगितली, तशीच शब्दादी विषयांच्या प्रत्यक्ष ज्ञानाची रीती समजावी. आता आम्ही तुम्हाला सांगितलं ना घटाचं ज्ञान कसं होते. हीच वृत्ती कोणत्या ज्ञानामध्ये लावायची. आता ब्रह्मज्ञानावर. आता ब्रह्मज्ञानाचे 2-3 थोडे फरक आहेत दोघा. तो पुढे सांगणार आहे. पुढे अंतःकरण वृत्ती आणि विषय यांचे एकदेश स्थितत्व म्हणजे ऐक्य होणे हेच प्रत्यक्ष ज्ञानाचे कारण आहे. प्रत्यक्ष म्हणजेच अपरोक्ष. जोपर्यंत वृत्तीचा संबंध होत नाही तोपर्यंत ज्ञान होऊ शकत. मग कोणाचा संबंध आला पाहिजे. वृत्तीचा संबंध नसेल तर ज्ञान काय होत. कान असूनही काय होत नाही, ऐकायला येत नाही. सगळी अंधकार वृत्ती तिथेच आहे. एकाला विचारलं आम्ही, म्हटलं का तुम्ही ते प्रवचन ऐकत असताना हात का असा वर करत होते. म्हटलं काय तुम्हाला आवडत नव्हतं का प्रवचन. नाही म्हणलं महाराज तसं काही नाही, तुमचं प्रवचन आहे म्हणून आमच्या घरचे सगळे लोक प्रवचनाला आले. म्हणलं आता सगळेच लोक प्रवचनाला आल्यामुळे दाराला काय लावलं आहे, कुलूप लावावं लागेल. म्हणलं सगळे गेले प्रवचनाला, मग आम्हाला यायचं. मग आम्ही दाराला काय लावलं. मग ते म्हणलं आमच्या दाराचं पोर मोठा इबलीस आहे. अरे इबलीस आहे म्हणजे काय. ते मला लागल्यासारखं दिसते पण लागलेलं नसते. ते झटका द्यावा लागते. काय काय गडबडीमध्ये झटका देण्याचं काय झालं. आणि कुणाची आठवे जायची. म्हणलं आपण प्रवचनाला आलो खरं, पण कुलपाला झटका देण्याचं काय झालं. विसर्ग बुवा काय सांगून राहिला, याचं ज्ञान आहे का कुलपाचं ज्ञान आहे. म्हणलं ते लावण्याकरता झटका देण्याकरता असा हात वर जायचा आणि कुलूप नसून सुद्धा काय द्यायचा झटका. आता हे बाप सांगणाऱ्याच्या व्याख्यानात त्याची वृत्ती आहे का. आता मग ज्ञान कोणाला होत असते वृत्तीला. जोपर्यंत वृत्तीचा संबंध येत नाही तोपर्यंत ज्ञान होऊ शकत. मग झोपेमध्ये वृत्ती का झालेली असते, मावळली असते, ज्ञान होते का. किती जरी वाजंत्री वाजली तरी झोपेतल्या माणसाला कुठं येते का. आणि तोच जागा झाला म्हणजे. आता वृत्तीचा काय आहे ते वेदांतशास्त्र आहे ना. म्हणून मोठ्या पुरुषाची वृत्ती परमात्मा स्वरूपामध्ये काय झालेली आहे. ते तुकोबाराच्या घरी त्यांचे मेवणे आले होते बा. आणि जिजाबाईने बासुंदीचा काय केला होता. आपण कशाला खिरीचा म्हणायचं, बासुंदीचा म्हणायचं. आणि मग आता ते तुमचे तुकोबार आहे आणि ते बासुंदी केली खरी, पण तिच्यामध्ये ती साखर टाकायची का झाली होती. मग तुकोबार जेवायला बसले आणि तिचा भाऊ जेवायला बसला. भाऊ पहिली वाटी वाटली तरी सुद्धा बासुंदी काय करीत नाही. आणि तुकोबाराचं वाट्यावर बरोबर. मग तिला वाटायला लागलं, म्हटलं आपला भाऊ का खात नाही. हेच म्हटलं काय भांडं खाली व्हायची पाळी आली. पाठ फिरवली की बाटी मोकळी. जेवण संपल्यानंतर मग ती म्हणायला लागली, म्हणले काय आहे. ती जेवायला बसली, त्या दुधामध्ये काय नव्हती,
म्हणून त्याने विचार केला, म्हणलं म्हणूनच आमचा भाऊ बासुंदी खात नव्हता. तुम्ही नाही सुख कुठं जात नाही, ध्यानात नाही आले नाही. अरे बासुंदी खात असते का पित असते? अंधारात खात असतात. मग कोणावर रागवली थोडी. म्हटलं तर मला कळालं नाही का किती बासुंदी खाल्ली, अर्धा भांड रिकामे झालं. त्यावेळेला तुकोबा म्हणतात, काय खातो आम्ही आणि काय सही लागले. आमच्या वृत्तीचा आणि बासुंदीचा संबंध आला. म्हणजे पीत असताना सुद्धा बासुंदी गोड आहे का कशी याचं काय नव्हतं. म्हणून पदार्थाशी कोणाचा संबंध यावा लागतो, वृत्तीचा संबंध. पदार्थ म्हणजे प्रत्यक्ष होते. वेदांतातली परिभाषा आहे. प्रत्यक्ष होण्याकरता वृत्तीचा आणि विषयाचा काय यावा लागतो. हे बघ, साखर आहे, जीव आहे आपल्या जवळच आहे. साखर काय आहे, पण गोड लागण्याकरता जिभेचा साखरेची काय यावं लागतो. जर जिभेचा संबंध आला नाही तर गोड ज्ञान होत. अंतःकरण वृत्ती बाहेर न जाता आतच ती घटादी विषयाकार होते. त्यावेळी त्या घटादी विषयांचे ज्ञानास परोक्ष ज्ञान म्हणावे. हा घट आहे हे अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आहे. आणि दवा आहे कोणतं ज्ञान, तोच दवा आहे. घट आहे, घटाला मी जाणलं अपरोक्ष ज्ञान. पुढे शिष्य महाराज, स्मृती ज्ञानामध्ये वृत्तीशी विषयाचा साक्षात संबंध नसून पूर्वकालच्या विषयाचा संबंध असतो, तेव्हा स्मृती ज्ञान परोक्ष म्हणावे काय. आता स्मृती ज्ञानाचा विषय, स्मृती ज्ञानाला प्रत्यक्ष म्हणावं का परोक्ष म्हणावे याचा विचार करणार आहे. तो विचार कधी